नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. पंचायत समिती वैजापूर येथे कृषी दिन साजरा. दिनांक 1 जुलै 2026 रोजी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती मॅडम श्रीमती वंदना शिंदे उपस्थित होता. सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील श्री गांगुर्डे साहेब, श्री मोरे साहेब तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित कृषी अधिकारी श्रीजी वाघमारे पंचायत समिती यांनी केले. सदर कार्यक्रमात तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्याचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये केंद्रीय कापूस क्रांती योजनेअंतर्गत माहिती श्री गांगुर्डे कृषी अधिकारी यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची काळजी तत्वावर खताची बुकिंग करून खरेदी करण्यासाठी निवड झालेली असून शेतकऱ्यांना आता खत खरेदी करताना बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरबाबतची माहिती कृषी अधिकारी श्री रवींद्र उराडे यांनी दिली. अल निनो पार्श्वभूमीवर पिकाचे नियोजन कसे करावे याबाबत कृषी अधिकारी श्री मोरे यांनी माहिती दिली. कार्यक्रमांमध्ये काही शेतकऱ्यांनी तसेच पंचायत समितीच्या सदस्या लागवड आपल्याला कपाशीमध्ये करायची आहे. त्याच्यात क्लोजर स्पेसिंग आहे, सदन कापूस विकास कार्यक्रम आहे आणि एकात्मिक कापूस लागवड तंत्रज्ञान आहे. जी क्लोजर स्पेसिंग आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3x1 वर लागवड करायची आहे. म्हणजे अंतर फार कमी आहे, शेतकरी तयार नाही आणि योजना उशिरा लॉन्च झाल्यामुळं इतकं काही आपल्याला त्यात इतकं काम करता नाही आलं. तरी आमच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी बरीच जनजागृती तालुकाभर केली. बरेच मेळावे असतील ते आम्ही घेतले गावोगाव जाऊन. मंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणून आपण हा कृषी दिन साजरा करतो. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सभापती मॅडम, सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, माननीय गट विकास अधिकारी आणि माझे सर्व सहकारी मित्र. तर आता मला जो काही विषय दिला आहे तो अतिशय सध्या म्हणजे खूप अडचणीचा पण विषय आहे आणि एक शासनाचं धोरण पण आहे. तर आपण राष्ट्रीय खत वितरण प्रणाली अंतर्गत केंद्र शासनाने कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा जे काही आपले अनुदानित खत आहेत याच्या वितरणासाठी ॲप मार्फत सध्या ती एक ट्रायल म्हणून आपल्या 2 जिल्ह्यांची निवड केली. तर प्ले स्टोरवर ते ॲप डाउनलोड करून जी काही अनुदानित खतं असतील, युरिया, SSP, झिरो, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, ही सगळी खतं त्या ॲप मार्फत बुकिंग करून आपल्याला शेतकऱ्यांना वितरित करायचे आहे आणि ते कृषी सेवा केंद्रावर ते बंधनकारक आहे. पण त्या ॲपच्या मध्ये डेव्हलपमेंटमध्ये खूप सध्या अडचणी आहेत. पॉस मशीनच्या पण अडचणीत आणि आपण ते केंद्र शासन स्तरावर विविध लोकप्रतिनिधींच्या मार्फत नवे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यात हस्तक्षेप करून केंद्र शासनाला कळवलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासित केलं होतं आपल्याला की आपण त्या ॲपमध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुधारणा करू आणि ते शेतकऱ्यांना सुरळीत चालेल अशा पद्धतीने करूया. तर दररोज आपल्यासाठी मंचावरील उपस्थितीत पंचायत समितीचे सभापती मॅडम महोदया, तसेच आमचे पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, तंत्र अधिकारी श्री साबळे साहेब, मोरे साहेब व इथे जमलेले सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बंधू भगिनी, आजचा दिवस 1 जुलै हा आपण सर्व महाराष्ट्रभर कृषी दिन म्हणून साजरा करतो. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक तसेच हरित क्रांतीचे प्रणेते यांचा जन्मदिवस म्हणून ही जयंती आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. तर सन्मान्य वसंतराव नाईक हे आपल्या महाराष्ट्राचे त्या काळामध्ये 1963 ते 1972 पर्यंत महाराष्ट्र शेतकऱ्यांचा गौरव आणि पुढील 7 दिवस आपण विविध मोहिमा घेणार आहे. त्यात वृक्ष लागवड असेल, पर्यावरण विषयी जनजागृती असेल, त्यानंतर भूमनिहाळीचे नियोजन असेल आणि फ्रेमवर्क फर्टिलायझर असेल, हे आमची प्रचार प्रसिद्धी असेल किंवा विविध ज्या कृषी योजना आहेत त्यांची आपण 7 जुलैपर्यंत मोहीम गावोगावी घेणार आहे. त्यातही शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे आणि माझे 2 शब्द संपवतो.
यानंतर माननीय विकास अधिकारी साहेबांच्या विनंती की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आजच्या या कृषी दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंचायत समितीचे सभापती सन्माननीय शिंदेताई, त्याचबरोबर उपस्थित आमचे पंचायत समितीचे सदस्य शेख साहेब, कदम साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थिती लावून गेलेले आपले मनोज गायके साहेब, त्याचबरोबर राहुल शेळके साहेब, साठे साहेब, उपस्थित या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले असे कृषी अधिकारी, त्याचबरोबर जे उत्कृष्ट शेतनिष्ठ शेतकरी यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. खरं पाहिलं तर आपण हा जो आजचा कार्यक्रम साजरा करत असतो, दरवर्षी 1 जुलैला हा कृषी दिनाचा कार्यक्रम आपण साजरा करतो. आणि कृषी दिनाच्या कार्यक्रमाला खरं पाहिलं तर शेतकऱ्यांची गरज असते, मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळीची गरज असते. परंतु आज तसं पाहिलं तर शेतकऱ्यांची आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहिलं तर काहीच नाही आहे. आपले अधिकारी कर्मचारीच आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत, परंतु मार्गदर्शन ज्यांना करायला पाहिजेत अशी मंडळी फार कमी आहे. आपले जे आपण ज्यांची जयंती साजरी करतोय असे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब, ज्यांनी शेतीमध्ये आमूलाग्र असा बदल केला आणि हरित क्रांती घडवून आणली. आणि ही हरित क्रांती घडवून आणली म्हणून आज आपण पोटभर खातो. 70-72च्या दरम्यानची जर मंडळी इथं कोणी असेल तर त्यांना माहिती आहे की आपण 70-72च्या दुष्काळामध्ये काय खावं लागत होतं. 72च्या दुष्काळामध्ये मी सुद्धा 2-3 वर्षाचाच होतो. थोडं आठवतंय की त्यावेळेस आता इकडे काय म्हणतात माहित नाही, पण एक गवताचा प्रकार आहे बरबडा नावाचा, इकडे या भागात काय म्हणतात माहित नाही, बरोबर आहे ना. त्या बरबड्याचे त्या बियाचे त्याचे ते दळून त्याची भाकरी करावं लागायची आणि ती खावं लागायची.